तर आज आपण बनवणार आहे आपल्या बाप्पाचे प्रिय असे मोदक। तर त्याच्यासाठी आम्ही इकडे नारळ घेतलेले आहे 2, त्याला फोडून त्याला खवणीने चांगलं असं खवून घ्यायचं आहे। बघा इकडे सगळे नारळ आपले खवून झालेले आहे। त्याच्यानंतर एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर तूप टाकायचं आहे। त्याच्यानंतर जेवढं आपण नारळ खवलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि साखर टाकायची आणि त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही, असं आपल्याला ते सारण करायचं आहे। त्याच्यानंतर इकडे मी मोदकसाठी मैद्याचं पीठसुद्धा भिजवून घेतलेलं आहे। त्याचा व्हिडिओ माझा करायचा राहिला तर आपण पीठ भिजवताना मैदा त्याच्यामध्ये मोहनसाठी तूप गरम करून टाकायचं आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि त्याला चांगलं असं घट्टसर मळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पुरीच्या आपण जसं पुरी बनवतो ते एवढे गोळे करायचे आणि पुरीच्या शेपमध्ये आपल्याला लाटून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे सारण बनवलं आहे ते घ्यायचं आहे आणि त्याला कढी देऊन छान असं मोदकचा शेप देऊन घ्यायचे। बघा किती छान आपला मोदक झालेला आहे। अशा प्रकारे सगळे मोदक आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। बघा आपले मोदक रेडी आहे।